नमस्कार मंडळी. नाश्त्याला रोज रोज तेच ते पदार्थ खाऊन आपण तर कंटाळतोच, पण घरचेही कंटाळतात. आज एक छोटासा उपाय सांगते. हा एकदा नाश्ता तुम्ही त्यांना करून खाऊ घाला, तुमचे फॅनच बनतील ते आणि परत परत तुम्हाला हा नाश्ता करायला लावतील. अजिबातही सोडा, इनो, दही, रवा काहीही वापरणार नाही आहोत. साधं फक्त गव्हाचं पीठ. एक छोटीशी ट्रिक, फक्त 10 मिनिटात तुमचा खमंग, मऊ आणि पोटभरीचं धिरडं अगदी 10 मिनिटात तयार होईल. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी काय करायचं, आता एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे. आता सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी थोडं थोडं पाणी यामध्ये टाकत राहायचं आणि छान एकत्र करत राहायचं. यामध्ये अजिबातही गुठळ्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत. एकदमच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी जर आपण टाकलं आणि ते एकत्र केलं तर व्यवस्थित असं पीठ भिजवलं जातं. त्यामध्ये एकही गुठळी तयार होत नाही. आपल्याला हे पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तयार करण्यासाठी मला 1 पेला पाणी लागलेलं आहे. तुम्हाला थोडंफार मागे पुढे लागू शकतं पाणी. तर इथे बघा, छान रनी कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, या पद्धतीचं हे तयार झालेलं आहे. यापेक्षा जास्त घट्ट ठेवायचं नाही. आता आपल्याला यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे आपण जे गव्हाच्या पिठाचं धिरडं तयार करणार आहोत त्याला टेस्ट छान लागते. आता आपण यासाठी एक फोडणी तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे फक्त आपण 2 ते 3 चमचे गरम तेल होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. हे धिरडं तयार करत असताना कुठल्याही मसाल्याचा आपण इथे वापर करणार नाही आहोत. बेसिक जे साहित्य आहे त्याचाच वापर करणार आहोत. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत. काप अगदी बारीक करून घ्यायचे आणि कापसुद्धा तेलामध्ये मिरचीचे परतून घेणार आहोत मिनिटभरासाठी. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आपल्याला. आणि कांदा इथे आपल्याला जास्त शिजवायचा नाही, हलकासा फक्त तो आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. म्हणजेच त्याचा हलकासा कचवटपणा निघून जायला पाहिजे. आता कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर ती सुद्धा आपण परतून घेणार आहोत. आता आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. तर तो सुद्धा एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला घालायचा आहे. आणि तो जास्त आपल्याला इथे परतून नाही घ्यायचा आहे, कारण धिरड्यामध्येही तो शिजणार आहे. त्यामुळे इथं त्याला जास्त शिजवत बसायचं नाही. आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे फक्त 2 चुटकी एवढी हळद आणि त्यानंतर अगदी पाव चमचा एवढा धना पावडर आणि पाव चमचा एवढंच मी लाल तिखट घालणार आहे यामध्ये. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता तुम्ही. चिली फ्लेक्सचाही वापर इथे तुम्ही करू शकता. आता ही फोडणी फक्त मिनिटभरासाठी परतून घ्यायची आहे. आणि आता नंतर ही फोडणी लगेचच आपण गव्हाच्या पिठाचं जे मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत. अशी फोडणी तयार करून धिरड्यामध्ये जर आपण वापरली तर कांद्याचा जो हलकासा कचवटपणा लागतो चवीला, तो निघून जातो. तसंच आलं लसूण सुद्धा छान परतून घेतल्या गेलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर आता सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये. आणि छान पूर्ण हे एकत्र करून झाल्यानंतर आपण लगेचच या मिश्रणापासून धिरडी तयार करायला घेऊ शकतो. अजिबातही मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं नाही. यामध्ये अजिबातही आपण दह्याचा, रवा किंवा तांदळाचं पीठ, सोडा, इनो काहीही वापरलेलं नाही. फक्त अगदी साध्या गव्हाच्या पिठापासून हा पोटभरीचा नाश्ता आपण तयार करणार आहोत. त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला आता आपण तेल लावून घेणार आहोत. इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे, पण लोखंडी तव्यावर सुद्धा तुम्ही ही धिरडी तयार करू शकता. तर आता यावर थोडं थोडं मिश्रण असं घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मिश्रण अजिबातही पसरवायचं नाही. मिश्रण पातळ असल्यामुळे बघा, चमच्यानी थोडं थोडं करत जर तुम्ही टाकलं तर ते व्यवस्थित आकार घेतं. आणि जेव्हा आपण धिरड्याचं मिश्रण तव्यावर टाकतो तेव्हा तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर गॅसची स्पीड कमी करायची. कमी स्पीडवरच छान धिरडं भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी. आता बघा, आपण छान धिरडं भाजून घेतलेलं आहे. दुसरी बाजूही तुम्हाला दाखवते. आणि हे धिरडं आता आपण काढून घेणार आहोत. याच पद्धतीने तुम्हाला दुसरं तयार करून दाखवते. परत तव्याला तेल लावून घ्यायचं. आणि हो, तुम्ही जर लोखंडी तव्यावर हे धिरडं तयार करत असाल तर यासाठी मिश्रण थोडं घट्टसर ठेवायचं. आता बघा, दुसरंही धिरडं व्यवस्थित असं आपण पसरवून घेतलेलं आहे.
आता हे सुद्धा छान सोनेरी रंगावर आपल्याला आलटून पालटून भाजून घ्यायचं. वरची बाजू कोरडी झाली की धिरडं पलटवून घ्यायचं आहे आपल्याला. जोवर वरची बाजू कोरडी होत नाही तोपर्यंत धिरडं पलटवायचं नाही. आणि बघा दुसरंही धिरडं किती छान तयार झालेलं आहे आणि तिसरंही तयार झालेलं आहे. असंच भराभर मी सर्व करून घेते. तर इथे बघा बरीच अशी धिरडी मी तयार करून घेतलेली आहे. आता तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आपली धिरडी किती छान अगदी मऊसूद अशी झालेली आहे. वयोवृद्ध मंडळी जरी असतील तरी ते सुद्धा अगदी आरामात ही धिरडी खाऊ शकतात आणि अगदी पोटभरीचा असा हा नाश्ता आहे. मुलांना तुम्ही डब्यासाठीही देऊ शकता किंवा घाईच्या वेळी तुम्ही अगदी झटपट तयार होणारा नाश्ता म्हणून सुद्धा करू शकता. तर आहेत ना अगदी जाळीदार. आपण इथे सोडा न वापरताही यावर किती छान जाळी तयार झालेली आहे. आपण ही गव्हाची जी धिरडी तयार केलेली आहे अगदी तुम्ही लोणच्याबरोबर, दह्याबरोबर किंवा एवढंच नाही तर तीळ शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आणि तेही नसेल तर अगदी तेल टाकून खाल्लं तरीही चालेल, इतके चवीला छान लागतात. तर बघा किती झटपट तयार होणारे आहे आणि सोबत कसल्याही चटणी करण्याची, भाजी करण्याची झंझट नाही. अगदी साधा सोपा असा हा नाश्ता आहे. तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर रेसिपी उपयुक्त आणि झटपट होणारी असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा एखाद्या नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.